श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, इथे बघा मी प्रिन्सेस कट ब्लाऊज तुम्हाला इथे 32 साईजचं दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा आपला 1 मीटर अस्तर आहे, कारण की बाही लांब असल्यामुळे आपल्याला 1 मीटर अस्तर घ्यावा लागत आहे. तर इथे बघा आपण आता अस्तरची घडी मोडल्याच्या नंतर आपल्याला दुहेरी बाजू आपल्याकडून ठेवायची आहे. तर इथे अशा पद्धतीने दुहेरी बाजू इकडून ठेवली आणि ओपन बाजू तिकडून ठेवलेली आहे. तर इथे आपल्याला मागे पुढे आहे का नाही असं चेक करायचं आहे. अशा पद्धतीने इथे बघा 32 साईजचं माप लिहून घेतलेलं आहे, सर्व मापे. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. इथे बघा 13.5 उंची आहे, 13.15. तर इथे आपल्याला 14.15 असं घ्यायचे आहे. आता इथे शोल्डर 5.5 आणि ते 6 इंच या बाजूला, आणि इथेही चेक करायचं आहे आपल्याला. आता बघा 32 इंचाचा चौथा भाग येतो 8 मध्ये 1 इंच मिळवायचं आपल्याला टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. आता इथे माप टाकले तेच इथे मापे टाकायचे आहेत. 1 इंच आणि इथे 10.5. आता इथे बघा आपल्याला रेषा मारून घ्यायच्या आहेत. तर इथे आता 1.5 इंच मागचा मोंढा, समोरचा 1 इंच. आता इथे बघा आता इथे बघा 2.5 इंच गळा रुंदी. इथे पाठ आहे 3.5. तर इथे आपल्याला अर्धा इंच मिळवायचा आहे, म्हणजे 4. इथे 2.5 इंच. आता आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा. इथे आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे. तर आपल्याला हे अस्तर या बाजूने ठेवायचं आहे आणि जसं तसं पाठीचा भाग ठेवायचा. अर्धा इंच समोरच्या भागासाठी आपल्याला खालच्या बाजूला शिल्लकचा राव द्यायचा आहे. इथे बघा समोरच्या भागासाठी अर्धा इंच वाढवा लागत असते. तर इथे पाठीचा भाग आपल्याला चॉकच्या साहाय्याने संपूर्ण आखून घ्यायचा आहे, जशात तसा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता इथे हा पाठीचा भाग उचलून घ्यायचा आहे. तर इथे आपण मोंड्याचं माप टाकलं होतं ते इथे आपल्याला चौकोन करून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथे समोरचा मोंड्याचं माप टाकायचं आहे 1 इंच, कारण की हा समोरचा भाग आहे. असा आकार देऊन घ्या मोंड्यासाठी. इथे छातीच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे. खालच्या बाजूने 1.5 इंच वाढवायचा आहे टक्ससाठी.
आता इथे आपल्याला 2.5 इंच गळा रुंदी, इथे 6.5 गळा टाकला आहे मी। इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा पट्टीच्या सहाय्याने। तर आता इथे आपल्याला टक्ससाठी मापे टाकायची आहे। इथे बघा मी 4.25 वर एक टिक मार्क करत आहे। आता उंची आपल्याला टक्सची 5.5 घ्यायची आहे। आता आपल्याला मोंड्यापासून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। इथे बघा आपण 1.5 इंच वाढवलं, तर 1.5 इंच आपल्याला टक्ससाठी टाकलेला आहे माप, आणि या बाजूला एक 2.5 इंचावर आपल्याला टिक मार्क करायची आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा। आपला टक्स खूप छान येतो। फिटिंग मध्ये व्यवस्थित बसते। इथे आपला हा समोरचा मोंडा कट करायचा आहे आपल्याला। आता हा टक्स आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर हा आपला समोरचा भाग तयार झालेला आहे। तर इथे आपल्याला बाही कटिंग करायची आहे। 9.5 ची बाही आहे। तर आपल्याला अगोदर व्यवस्थित कापड तयार करायचं आहे। अस्तर 4 फोल्ड घडी घालायची आहे आपल्याला इथे। आता इथे बघा 9.5 ची बाही आहे, तर त्यामध्ये 1 इंच वाढवायचा आहे आपल्याला उंचीसाठी। आता इथे आपल्याला मोंडा आहे 8.25, तर इथे मी 1 इंच वाढवला, किंवा 1.25 इंच ही वाढवू शकता तुम्ही। तर 1.25 इंच वाढवलेला आहे। तर इथे माप टाकून घेतलं आहे। तर आता इथे फिटिंगचं माप 5.5 आहे, तर 1.5 इंच वाढवायचं आहे, 7 इंच घेतलेला आहे। तर इथे ही माझ्याकडे सेप पट्टी आहे बाही कटिंग करण्यासाठी। तर इथे बघा फिटिंगच्या बाजूने मी मोंड्याचं माप टाकलेलं आहे, जिथपर्यंत आपण समजा आपण फिटिंगसाठी वाढवतो तिथून आपल्याला सेप पट्टी व्यवस्थित ठेवायची आहे। समोर थोडीशी सरकवायची आहे, म्हणजे आपली आकार खूप छान येईल आपल्या बाहीचा। आता ही इथून आपण फिटिंगच्या बाजूकडून आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। इथे आपला संपूर्ण ब्लाऊज कट झालेला आहे। तर इथे आपण मेन कापड घेतलेलं आहे, ते प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला। फिनिशिंग खूप छान येते। आणि आपल्याला अर्धा इंच शिल्लकचं ठेवायचं आहे। बंद बाजूकडून आपल्याला पाठीचा भाग ठेवून कट केलेला आहे। इथे बाही कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला। इथे बघा आपली बाही कटिंग ही झालेली आहे। इथे आपल्याला समोरचा भाग कट करायचा आहे। तर अर्धा इंच कधीही आपल्याला शिल्लकचं ठेवायचं आहे, ज्यांना फिनिशिंग येत नाही त्यांच्यासाठी। बाजूला आपल्याला समोरचा भाग ठेवून घ्यायचा आहे। जशात तसं ठेवलं तरी चालेल, आपल्याला थोडासा गॅप ठेवून कट करून घ्यायचा आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा। माझे व्हिडिओ कसे वाटते तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा। चला बाय, थँक्यू।